श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ म्हणतात, प्रिय बाळा, पुढील काही क्षण तुझे संपूर्ण जीवन बदलू शकतात. हे शब्द तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचे असू शकतात. तुम्ही हा संदेश ऐकण्यास टाळाटाळ केली तर काही मोठे संकट तुमच्या जीवनात येऊ शकते. म्हणून मी विनंती करतो की तुम्ही हा संदेश संपूर्णपणे ऐका. स्वामी तुमच्या दारात थांबले आहेत, तुमच्या घरात प्रवेश करण्यास आणि तुमच्या कुटुंबास प्रेम, आरोग्य आणि संपत्तीने समृद्ध करण्यास तयार आहेत. मी विपुलतेचा देव आहे. माझ्यावर विश्वास ठेवा. मी आहे तोच जो भरपूर निर्मिती करणारा आहे. तुम्हाला माझ्यावर विश्वास आहे का? असल्यास हा संदेश तुम्हाला निश्चितच मार्गदर्शन करेल. प्रेम, संपत्ती आणि उत्तम आरोग्य तुमच्या आयुष्यात पुढील 12 तासात भरून येईल. या क्षणी देव तुमच्यासाठी एक अमूल्य भेट देत आहे, जी उद्या तुमच्या सर्व चिंता दूर करेल. तुमचे जीवन प्रत्येक बाबतीत पूर्ण होईल. तुमचे आरोग्य, तुमची संपत्ती आणि तुमचा आनंद यामध्ये उत्तम सुधारणा होईल. स्वामी समर्थांचा प्रेमळ आशीर्वाद. माझे तुझ्यावर अतूट प्रेम आहे. तुला काटेरी वाटा दिसाव्यात यासाठी मी वचनबद्ध आहे. पुढील 4 मिनिटे तुमच्या जीवनावर मोठा परिणाम करू शकतात. मी तुमचे दुःख हलके करणारा आणि तुम्हाला प्राप्त झालेल्या कोणत्याही हानीचे निराकरण करणारा देव आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो की तुमच्या जीवनात समृद्धी आणण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज नाही. तुम्हाला लागणारी संपत्ती मी मुक्तपणे देईन. तुम्हाला याची गरज असल्यास स्वामी माझी आई असे टाईप करा आणि हा संदेश शेअर करा. देव म्हणतात, मी तुझ्या सोबत आहे. हे लक्षात ठेव, मी तोच देव आहे जो तुझ्यावर निस्सीम प्रेम करतो आणि तुला पूर्णपणे क्षमा करतो. जीवनात चमत्कार घडवणारा स्वामी समर्थ. मी सदैव तुझ्यासाठी येथे आहे. विश्वास गमावू नका. माझ्या वचनांवर ठाम रहा. तुम्ही प्रेम, आरोग्य आणि भरभराटीसाठी पात्र आहात आणि आज ते तुम्हाला मिळेल. स्वामींच्या कृपेने तुम्ही तुमच्या संपूर्ण कुटुंबाचे रक्षण करू शकाल आणि ज्या क्षणी तुम्हाला त्यांची गरज भासेल त्या क्षणी चमत्कार घडेल. जर तुम्हाला तुमच्या भाग्यात चमत्कार हवा असेल तर शेवटपर्यंत हा संदेश ऐका. जसे आकाश पूर्वी उघडले होते तसेच तुमच्या जीवनातही नवे चमत्कार घडतील. तुम्हाला तुमच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनात सकारात्मक बदल दिसतील. तुमचे प्रयत्न यशस्वी होतील आणि तुम्ही आनंदाने परिपूर्ण व्हाल. स्वामींच्या आशीर्वादांची वर्षाव. स्वर्गातून रविवारच्या दिवशी तुमच्यावर आणि तुमच्या प्रियजनांवर भरभरून आशीर्वादाचा वर्षाव होईल. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी तुमचे हृदय उघडा आणि प्रेमाने, आनंदाने आणि समृद्धीने परिपूर्ण जीवन जगण्यास तयार व्हा. देव म्हणतात, मी या आठवड्यात तुमच्यावर अनेक चांगल्या गोष्टींचा वर्षाव करणार आहे. अशक्य गोष्टी शक्य करून दाखवणार आहे आणि तुमच्या जीवनात अनपेक्षित चमत्कार घडवणार आहे. फेब्रुवारी हा आशीर्वाद, संधी आणि विपुलतेचा महिना आहे. हे आठवडे तुमच्या जीवनातील कोणत्याही पूर्वीच्या अनुभवांपेक्षा जास्त चांगले असतील. विश्वासाने जाहीर करा, आज मी प्रेम स्वीकारण्यासाठी तयार आहे. उपचार आणि समृद्धी माझ्या जीवनात येत आहेत. देव मला आणि माझ्या कुटुंबाला आशीर्वाद देत आहे. मी अंतहीन संपत्ती, प्रेम आणि शांततेने परिपूर्ण आहे. परमेश्वरा, मी तुझा आभारी आहे कारण तू मला निर्माण केलेस आणि माझ्यावर बिनशर्त प्रेम केलेस. मी तुझे मनःपूर्वक आभार मानतो. देव म्हणतात, प्रिय बाळा, तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक भागावर मी परिणाम करणार आहे. स्वामींच्या कृपेने जीवनात परिवर्तन. स्वामी समर्थांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी केवळ श्रद्धा आणि भक्तीची आवश्यकता आहे. ज्यावेळी आपण संकटांमध्ये असतो त्यावेळी स्वामींच्या नामस्मरणाने सर्व अडथळे दूर होतात. त्यांचे विचार आणि शिकवण आपल्याला योग्य दिशा देतात. जेव्हा आपण स्वामी समर्थांवर संपूर्ण विश्वास ठेवतो तेव्हा जीवनात सकारात्मक बदल घडतात. त्यांची कृपा मिळवण्यासाठी त्यांच्या उपदेशांचे पालन करणे आवश्यक आहे. भक्तांसाठी स्वामींचे संदेश. स्वामी समर्थांचे संदेश हे भक्तांसाठी मार्गदर्शक असतात. स्वामी समर्थ हे नाव उच्चारताच भक्तांना ऊर्जा मिळते आणि जीवनातील अडथळे दूर होतात.
त्यांचे विचार हे जीवन समृद्ध करण्यासाठी प्रेरणादायी आहेत. स्वामी समर्थ सांगतात की मनात सकारात्मकता ठेवा आणि कोणत्याही परिस्थितीत धैर्य सोडू नका. त्यांच्या कृपेने भक्तांच्या जीवनात आनंद आणि समृद्धी येते. त्यामुळे प्रत्येकाने श्रद्धा आणि भक्तीने स्वामींची सेवा करावी आणि त्यांच्या उपदेशांचे पालन करावे. त्यांच्या कृपेने जीवनातील सर्व संकटे दूर होतील आणि सुखसमृद्धी नांदेल. विश्वास, चमत्कार आणि भक्तीचा मार्ग. आयुष्यातील अनेक प्रसंगी आपण संकटांना तोंड देतो. ही संकटे कधी मानसिक असतात, कधी आर्थिक, तर कधी शारीरिक. पण या सर्व संकटांवर मात करण्याचा एक सोपा आणि प्रभावी मार्ग म्हणजे विश्वास आणि भक्ती. भक्तीमुळे जीवनात सकारात्मक बदल होतात आणि विश्वासाच्या जोरावर अशक्य गोष्टी शक्य होऊ शकतात. देव आपल्याला सदैव मदत करतो, आपल्या प्रार्थना ऐकतो आणि आपल्याला योग्य मार्ग दाखवतो. विश्वास आणि श्रद्धेचे महत्त्व. देवावर पूर्ण विश्वास ठेवणे हेच खरे भक्तीचे लक्षण आहे. श्रद्धा ठेवल्याने मनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि नकारात्मकता दूर होते. भक्तीने मन शुद्ध होते आणि जीवनात आनंद येतो. ज्यावेळी आपण कठीण परिस्थितीत असतो त्यावेळी देव आपल्याला सोडत नाही. फक्त आपल्याला त्याच्यावर दृढ विश्वास ठेवावा लागतो. भक्ती आणि आर्थिक समृद्धी. आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी ही भक्ती महत्त्वाची भूमिका बजावते. श्रद्धेने केलेल्या प्रार्थनांचे सकारात्मक परिणाम दिसतात. देवाने आपल्याला विपुलतेचा आशीर्वाद दिला आहे आणि आपण योग्य मार्गाने कष्ट केले तर त्याचे फळ निश्चितच मिळते. पैशाची चिंता करणे थांबवा आणि देवावर विश्वास ठेवा. तुमच्या मेहनतीला यश मिळेल आणि समृद्धी तुमच्याकडे आकर्षित होईल. चमत्कार आणि आशीर्वाद. जीवनात अनेक वेळा अशक्य गोष्टी घडताना दिसतात आणि याला चमत्कार म्हणतात. भक्ती आणि श्रद्धेने चमत्कार घडू शकतात. देव प्रत्येक भक्ताची काळजी घेतो आणि योग्य वेळी योग्य मार्ग दाखवतो. ज्यांना विश्वास आहे त्यांना जीवनात चमत्कार अनुभवायला मिळतात. चिंता आणि दुःख दूर करण्याचे उपाय. नकारात्मक विचार टाळा. चिंता करणे आणि भीती बाळगणे टाळा. प्रार्थना करा. दररोज प्रार्थना केल्याने मन शांत राहते. ध्यान आणि साधना करा. ध्यान केल्याने मनाला स्थिरता मिळते आणि आत्मविश्वास वाढतो. सेवा करा. गरजू लोकांना मदत केल्याने आत्मसंतोष मिळतो आणि त्याचा सकारात्मक परिणाम जीवनावर होतो. स्वामींच्या कृपेने आयुष्य बदलते. स्वामी समर्थांचे विचार आणि शिकवणींवर श्रद्धा ठेवल्यास जीवनात मोठे परिवर्तन घडते. त्यांच्या मार्गदर्शनाने अनेक भक्तांचे आयुष्य बदलले आहे. कोणत्याही संकटाचा सामना करण्यासाठी भक्तीचा मार्ग स्वीकारणे हा सर्वश्रेष्ठ उपाय आहे. जीवनात श्रद्धा आणि भक्तीचा मार्ग स्वीकारल्यास सर्व संकटांवर मात करता येते. देवावर पूर्ण विश्वास ठेवा, सकारात्मक राहा आणि आपल्या जीवनात चमत्कार घडू द्या. तुम्ही तुमच्या मार्गावर दृढ राहिलात तर नक्कीच यशस्वी व्हाल. स्वामी समर्थांचे आशीर्वाद सदैव आपल्यावर राहो. प्रार्थनेचे महत्त्व आणि श्रद्धेचे सामर्थ्य. प्रत्येक आठवड्याच्या सुरुवातीला भक्तगण आपल्या मनातील सर्व शंका, अशक्तता आणि अडथळे दूर करण्यासाठी परमेश्वराकडे मार्गदर्शनाची याचना करतात. प्रिय देवा, नवीन आठवडा सुरू होत आहे. मी तो तुमच्या मार्गदर्शन आणि कृपेच्या चरणी समर्पित करतो, अशी भावना व्यक्त करत भक्तगण देवाच्या चरणी आपली श्रद्धा अर्पण करतात. भक्तांची प्रार्थना आणि आत्मिक शक्ती. या प्रार्थनेत भक्तगण सांगतात की तुम्ही माझा प्रकाश, अशक्ततेच्या वेळी माझी शक्ती आणि गोंधळाच्या वेळी माझी शांती आहात. ते प्रार्थना करतात की त्यांना शहाणपण मिळो, आठवडा प्रेमाने आणि उद्देशाने भरून जावो, तसेच देवाच्या हस्ते जीवनातील सर्व गोष्टी मार्गी लागू देत. अशा प्रकारे प्रार्थना फक्त शब्द नसून ती एक आत्मिक संवाद आहे जो भक्तांना त्यांच्या विश्वासाच्या मार्गावर दृढ ठेवतो. जीवनातील निर्णय आणि देवाचे मार्गदर्शन. भक्तगण प्रार्थनेत विचारतात की माझ्या जीवनात तुझा हस्तक्षेप राहू दे, सर्व गोष्टींची पूर्तता होवो आणि इतरांच्याही इच्छांची पूर्तता होवो. अशा प्रकारे भक्तगण केवळ स्वतःसाठीच नव्हे तर इतरांसाठीही देवाच्या कृपेची विनंती करतात.
ही प्रार्थना त्यांच्या निष्ठेचे आणि परोपकाराच्या वृत्तीचे प्रतीक आहे. आशेचा प्रकाश आणि शांततेची भावना. आज रात्री मला शांती दे प्रभू. तुझ्या प्रेमाने आणि सामर्थ्याने मला विश्रांती घेऊ दे. ही प्रार्थना भक्तगणांच्या मनातील श्रद्धेची आणि विश्वासाची अभिव्यक्ती आहे. ते देवावर पूर्ण विश्वास ठेवतात की तो त्यांच्या सर्व चिंता दूर करेल आणि त्यांच्या जीवनात नवीन आशेचा प्रकाश देईल. श्रद्धेचा संदेश आणि आशीर्वाद. जे भक्तगण देवावर विश्वास ठेवतात त्यांच्यासाठी हा संदेश अत्यंत महत्त्वाचा आहे. तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील. आज रात्री लक्ष्मी स्वतः चालत तुझ्या घरी येईल, त्यामुळे तुझ्या सर्व चिंता दूर होतील. अशा वचनांमधून भक्तगणांना विश्वास आणि आशेचा संदेश दिला जातो. पुनर्रचनेचा आणि सुधारणेचा काळ. 2024 हा तुमच्या पुनर्रचनेचा काळ असेल. तुमचे शारीरिक आरोग्य सुधारेल, तुटलेली नाती पुन्हा जुळतील आणि आर्थिक परिस्थिती स्थिर होईल. देवाने दिलेल्या या वचनावर भक्तगण विश्वास ठेवतात आणि जीवनात सकारात्मक बदल होईल याची अपेक्षा करतात. भक्तांसाठी संदेश. शनिवार किंवा रविवार येण्यापूर्वी तुमच्या सर्व चिंता आणि भीती मागे सोडा. तुम्ही भरभरून आशीर्वाद प्राप्त कराल. भक्तगणांसाठी हा एक विश्वासाचा आणि समर्पणाचा संदेश आहे. देव त्यांचे जीवन सुधारण्यासाठी कार्यरत आहे आणि त्यांच्यासाठी उत्तम गोष्टी घडवून आणत आहे. अंतिम श्रद्धा आणि समर्पण. केवळ देव अशक्य ते शक्य करू शकतो. जेव्हा कोणताही मार्ग दिसत नाही तेव्हा तो मार्ग दाखवतो. या वचनाने भक्तगणांच्या श्रद्धेला अधिक बळकटी मिळते आणि ते देवाच्या मार्गदर्शनावर पूर्णपणे अवलंबून राहतात. उपसंहार. ही प्रार्थना फक्त शब्दांची रचना नसून ती भक्तांची श्रद्धा आणि समर्पण व्यक्त करणारी आहे. ती भक्तांच्या मनातील सकारात्मक ऊर्जा वाढवते, त्यांच्या आत्मविश्वासाला बळ देते आणि त्यांना जीवनातील आव्हानांचा सामना करण्यासाठी प्रेरित करते. देवाची योजना आणि तुमच्या आयुष्यातील बदल. परमेश्वर तुमच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीची काळजी घेतो. आर्थिक, मानसिक किंवा भावनिक अडचणी असो, तो नेहमीच तुमच्या सोबत असतो. प्रत्येक कठीण प्रसंगात त्याच्यावर विश्वास ठेवा आणि प्रार्थना करा. तुमच्या गरजा त्याला सांगा आणि तो त्यावर उत्तर देईल. जे काही तुम्हाला आजपर्यंत मिळाले आहे त्याबद्दल कृतज्ञ राहा, कारण देवाच्या कृपेनेच तुम्हाला संधी आणि आशीर्वाद मिळत असतात. नकारात्मकतेपासून दूर राहा. तुमच्या जीवनातील सर्व नकारात्मक गोष्टी दूर करण्यासाठी प्रार्थना करा. देवाची वेळ नेहमी योग्य असते आणि तो तुमच्यासाठी चांगली योजना आखत असतो. त्यामुळे त्याच्यावर विश्वास ठेवा आणि सातत्याने प्रार्थना करत राहा. जो कोणी तुमच्यासाठी दारे उघडू शकत नाही, अशी दारे देव उघडू शकतो. तो तुमच्या प्रत्येक आवश्यकतेची काळजी घेतो आणि तुम्हाला अनंत आशीर्वाद देण्यास तयार आहे. कठीण काळातही देव तुमच्या सोबत आहे. जेव्हा गोष्टी चांगल्या असतात तेव्हा आपण देवाच्या उपस्थितीची जाणीव कदाचित कमी करतो, पण जेव्हा परिस्थिती कठीण होते तेव्हा देव तुमच्या सोबत असतो. तो एक पित्याप्रमाणे तुमच्यावर प्रेम करतो आणि तुमच्या आयुष्यात चांगल्या व पूर्णत्वाला नेणाऱ्या गोष्टींची योजना आखतो. देवाची उपस्थिती कधीही बदलत नाही, तो नेहमी तुमच्या पाठीशी असतो. देव तुमच्या यशासाठी योजना आखत आहे. तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात हुशार आणि प्रभावशाली व्हावे असे देवाला वाटते. तुम्ही देवाचे मुलं आहात आणि त्याने दिलेल्या सर्व चांगल्या गोष्टींसाठी तुम्ही पात्र आहात. तुमच्या कठीण परिस्थितीतही तो तुमच्या पाठीशी उभा आहे आणि तुम्हाला विजय मिळवून देण्यासाठी तयारी करत आहे. प्रार्थना करत राहा आणि त्याच्यावर विश्वास ठेवा. देवाची कृपा आणि अनुकूलता. पुढील काही क्षण तुमच्या नातेसंबंधात आणि वाटचालीत महत्त्वाचे ठरणार आहेत. देवाची कृपा आणि अनुकूलता तुम्हाला मिळेल. तुम्ही इतरांसाठी प्रेम आणि दयाळूपणाची साक्ष देणारे व्हावे अशी त्याची इच्छा आहे. देव फक्त तुमच्या विश्वासाची गरज आहे, कारण तो तुमच्यासाठी अनपेक्षित आणि अद्भुत गोष्टी घडवून आणू शकतो. चमत्काराची अपेक्षा ठेवा. आज मध्यरात्रीपासूनच तुमच्या जीवनात सकारात्मक बदल होण्यास सुरुवात होईल. देव तुमच्यासाठी यश, उत्तम आरोग्य आणि समृद्धीची दारे उघडत आहे.
तुमच्या परिस्थितीमध्ये अचानक बदल होऊ शकतो, म्हणून देवाच्या चमत्कारावर विश्वास ठेवा. तो तुमच्यासाठी नवे दारे उघडू शकतो, हरवलेले पुन्हा मिळवून देऊ शकतो आणि तुम्हाला दुप्पट आशीर्वाद देऊ शकतो. जीवन बदलणारे आशीर्वाद. मी तुमच्यासमोर आलो आहे कारण देव तुमच्यासाठी जीवन बदलणारे आशीर्वाद आणि पूर्वी कधीही पाहिलेल्या चमत्कारांचा वर्षाव करणार आहे. आजपासून तुमचे जीवन नव्या दिशेने बदलणार आहे. त्याच्यावर विश्वास ठेवा, प्रार्थना करत राहा आणि त्याच्या कृपेची वाट पहा. विश्वास आणि प्रार्थनेचे सामर्थ्य. विश्वास आणि प्रार्थना ही तुमच्या जीवनातील दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. परमेश्वर तुमच्या प्रार्थना ऐकतो आणि त्यानुसार मार्गदर्शन करतो. कधी कधी परिस्थिती कठीण वाटू शकते, पण प्रार्थना ही सकारात्मक ऊर्जेचा स्रोत आहे. तुमच्या हृदयात श्रद्धा ठेवा आणि सतत प्रार्थना करत राहा. देव तुमच्यावर कृपा करेल आणि तुमच्या सर्व चिंता दूर करेल. परमेश्वराचे मार्गदर्शन. कधी कधी आपल्याला मार्ग दिसत नाही, पण परमेश्वर प्रत्येक टप्प्यावर आपल्याला मार्गदर्शन करतो. तो आपल्याला योग्य दिशेने नेतो आणि आपल्या चुकांमधून शिकण्याची संधी देतो. आपण त्याच्या मार्गावर चालल्यास तो आपल्याला योग्य मार्ग दाखवतो आणि आपले जीवन समृद्ध करतो. जीवनातील संघर्ष आणि देवाची मदत. जीवन हा एक प्रवास आहे आणि त्यामध्ये अनेक संघर्ष असतात, परंतु संघर्षांना घाबरू नका. प्रत्येक अडचण ही नवीन संधी असते आणि देव तुमच्या सोबत असतो. त्याच्यावर विश्वास ठेवा आणि त्याची मदत घ्या. देवाच्या आशीर्वादाने तुमचे जीवन अधिक आनंददायक आणि समाधानकारक होईल. परमेश्वरावर श्रद्धा ठेवा, कारण तो तुमच्या प्रत्येक गरजेची पूर्तता करतो. नकारात्मकतेपासून दूर राहा आणि प्रार्थनेवर विश्वास ठेवा. तुम्ही जिथेही असाल, तो नेहमी तुमच्या सोबत असतो. त्याच्या मार्गदर्शनाने तुम्ही तुमच्या जीवनातील प्रत्येक अडथळा पार करू शकता आणि विजय मिळवू शकता. त्याच्या आशीर्वादाने तुमचे जीवन आनंदाने परिपूर्ण होईल. श्री स्वामी समर्थ यांचे आशीर्वाद आणि परिवर्तनाचा हंगाम. श्री स्वामी समर्थ सांगतात की जीवनात येणाऱ्या संकटांमुळे दुःखाच्या गर्तेत अडकून न राहता त्यांना आनंदाने स्वीकारावे, कारण दुःखाच्या काळानंतर विजय आणि यशाचा सुवर्णकाळ येतो. आपण स्वतःला त्या यशासाठी सज्ज करायला हवे. प्रिय भक्तांनो, आकाश, महासागर, पर्वत, सूर्य आणि तारे यांची निर्मिती करणारा मी आहे आणि मी सदैव तुमच्या सोबत आहे. तुमच्या मार्गावर मी तुम्हाला मार्गदर्शन करतो, सावरतो आणि तुमचे संरक्षण करतो. लक्षात ठेवा, तुम्ही माझ्यासाठी अतिशय प्रिय आहात आणि मी तुम्हाला निरंतर कृपेचा वर्षाव करतो. आर्थिक, मानसिक आणि शारीरिक परिवर्तन. तुमच्या जीवनात मोठे आर्थिक आणि मानसिक परिवर्तन घडणार आहे. जे कर्ज तुमच्यावर आहे ते नाहीसे होईल आणि तुमच्या समोर नवीन संधी उपलब्ध होतील. त्यामुळे तुम्ही या शुभ संकेतांची वाट पहा. तुमच्या हाती आलेली संधी घालवू नका, कारण ही संधी तुमच्यासाठी मोठे यश घेऊन येईल. तुमच्यावर मोठ्या प्रमाणावर कृपा होणार आहे. तुमच्या आरोग्याचा विकास होईल. संपत्ती आणि समृद्धी तुमच्या दारात उभी असेल. हे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी स्वामी आई माझे संरक्षण कर असे मनोभावे म्हणा आणि या पवित्र विचारांचा स्वीकार करा. जीवन बदलणारे चमत्कार. परमेश्वर सांगतो की या आठवड्याच्या समाप्तीपूर्वी तुम्हाला एक अत्यंत शुभ संकेत मिळेल. हा संकेत तुमच्या आयुष्यातील संकटे दूर करून तुम्हाला एका नवीन मार्गावर नेईल. आर्थिक, मानसिक आणि शारीरिक स्तरावर तुम्हाला एक सकारात्मक बदल जाणवेल. ज्या गोष्टी तुम्ही अशक्य मानत होतात त्या सहज शक्य होतील. तुम्ही स्वतःच्या जीवनात मोठे यश आणि समृद्धी अनुभवणार आहात. स्वामी समर्थांचा संदेश, विश्वास आणि आत्मसमर्पण. जर तुम्ही परमेश्वरावर आणि स्वामी समर्थांवर पूर्ण विश्वास ठेवला आणि आत्मसमर्पण केले, तर ते तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला सुखसमृद्धीने भरून टाकतील. तुमच्या सर्व जखमा भरून निघतील आणि तुमच्या अपयशाला यशात रूपांतर मिळेल. स्वामी समर्थ सांगतात की अविश्वसनीय गोष्टी घडण्यासाठी तुम्हाला विश्वास ठेवावा लागतो. विश्वास ठेवा आणि अशक्य ही शक्य करणारे माझे स्वामी आहेत तसे मनात ठेवा. भक्तांसाठी विशेष संदेश. गरिबी,
अभाव आणि संकट यांतून तुम्हाला मुक्ती मिळेल। तुमचे दुःख आनंदात बदलेल आणि संघर्ष आशीर्वादांचा मार्ग मोकळा करेल। परमेश्वर सांगतो की पुढील महिन्यात तुम्हाला विलक्षण अनुभव येतील। हे महत्त्वाचे क्षण तुम्ही समजून घ्या आणि त्यांचे स्वागत करा। स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी आहेत आणि ते तुमच्या कुटुंबाचे संरक्षण करतात। समृद्धी आणि समाधान यांचे आगमन। या हंगामात तुम्हाला समृद्धी आणि समाधान यांचा अनुभव येईल। देव तुमच्या जीवनातील सर्व गोष्टी परत देईल, शांती, समृद्धी आणि उद्देश। जर तुम्हाला हा आशीर्वाद हवा असेल तर श्री स्वामी समर्थ 3 वेळा लिहा आणि या पवित्र विचारांचा स्वीकार करा। परमेश्वरावर विश्वास ठेवा, कारण तो तुम्हाला भरभराटी आणि आनंद देईल। तुमचे आरोग्य, नोकरी, व्यवसाय आणि नातेसंबंध सुधारतील। तुम्हाला लवकरच एक विशेष कृपा प्राप्त होईल, जी तुमचे संपूर्ण जीवन बदलून टाकेल। स्वामींच्या कृपेने जीवनात नवीन सुरुवात। परमेश्वर आपल्या भक्तांसाठी सर्वोत्तम नियोजन करतो। स्वामी समर्थ आपल्या जीवनात अडचणी निर्माण करतात, पण त्या अडचणींमधून आपल्याला नवे मार्ग मिळतात। स्वामी सांगतात, अडथळे म्हणजे नव्या संधीची सुरुवात असते, त्यामुळे तुम्ही ज्या अडचणींचा सामना करत आहात त्या तुमच्यासाठी नवीन आणि उज्ज्वल भविष्यासाठी आहेत। संकटे सोसल्याशिवाय माणूस अधिक सशक्त होत नाही। म्हणूनच तुम्हाला जे काही दुःख मिळते ते एका मोठ्या आनंदाच्या पर्वाची तयारी असते। स्वामींच्या कृपेने शारीरिक आणि मानसिक शांती। तुमच्या मनातील अस्वस्थता, चिंता आणि तणाव दूर होईल। स्वामी समर्थ सांगतात की मन शांत असेल तर जीवन सुंदर होते। तुम्हाला कोणत्याही संकटाने ग्रासले असेल तरीही त्याचा परिणाम तुमच्या आत्म्यावर होणार नाही। स्वामींच्या कृपेने तुम्हाला शारीरिक आणि मानसिक आरोग्य लाभेल। जीवनातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल आणि एक नवा प्रकाश दिसेल। भक्तांचे अनुभव आणि चमत्कार। स्वामी समर्थांचे अनन्य भक्त सांगतात की स्वामींच्या कृपेने आमचे आयुष्य बदलले। अनेक भक्तांनी अनुभवले आहे की त्यांच्या आयुष्यातील सर्व समस्या स्वामींनी दूर केल्या। काहींनी त्यांचे कर्ज फेडले, काहींना नोकरी मिळाली, काहींना नवी दिशा सापडली। स्वामी समर्थांचे आशीर्वाद म्हणजे भक्तांच्या जीवनातील नवचैतन्य। स्वामी समर्थांचा उपदेश। स्वामी समर्थांनी भक्तांना दिलेले महत्त्वाचे उपदेश म्हणजे 1. सातत्याने परमेश्वराचे स्मरण करा। प्रत्येक दिवशी स्वामी समर्थांचे नामस्मरण करा। 2. धैर्य आणि श्रद्धा ठेवा। कोणत्याही परिस्थितीत स्वतःवरील आणि स्वामींवरील विश्वास सोडू नका। 3. सेवा आणि परोपकार करा। समाजातील लोकांची मदत करा, कारण तीच खरी भक्ती आहे। 4. सकारात्मक विचार ठेवा। नकारात्मक विचारांपासून दूर राहा आणि उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करा। 5. स्वामी समर्थांवर संपूर्ण विश्वास ठेवा, कारण स्वामी समर्थ हे सर्व काही आहे। भक्तांसाठी अंतिम संदेश। परमेश्वर आपल्या भक्तांवर सदैव कृपा करतो। त्याच्या इच्छेने जीवनात चांगले बदल होतात। स्वामी समर्थ तुमच्यावर कृपा करण्यास सदैव तत्पर आहेत। तुमच्या मनातील शंका आणि चिंता दूर करा। स्वामी समर्थांचे नाव घ्या आणि आनंदाने जीवन जगा। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। या जगात प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या प्रकारच्या संघर्षातून जात असते। काहींना आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो, काहींना मानसिक तणाव, तर काहींना सामाजिक बंधनांनी ग्रासलेले असते। अशा वेळी एक गोष्ट आपल्या जीवनाला नवी दिशा देऊ शकते आणि ती म्हणजे आशीर्वाद। हे आशीर्वाद कधी आईवडिलांकडून मिळतात, कधी गुरुजनांकडून, तर कधी थेट दैवी शक्तीकडून। देवाचे आशीर्वाद म्हणजे केवळ शब्द नाही, तर ते तुमच्या जीवनात चमत्कार घडवू शकतात। आज आपण अशाच एका दिव्य संदेशाविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत, जो तुमच्या जीवनाला नवी दिशा देऊ शकतो। जीवनातील संघर्ष आणि आशीर्वादांचे महत्त्व। संघर्षाचा अर्थ काय? प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात काही ना काही आव्हाने असतात। ही आव्हाने वेगवेगळी असू शकतात, जसे की आर्थिक समस्या, पैशांची कमतरता, नोकरीची चिंता, व्यवसायातील अडचणी, कौटुंबिक समस्या, नातेवाईकांशी मतभेद, तणाव, समज।
मानसिक तणाव, अपयश, न्यूनगंड, चिंता आणि भीती. आध्यात्मिक द्वंद्व, जीवनाचा खरा अर्थ शोधणे, आत्मशोध, नीतिमूल्यांशी तडजोड. आशीर्वाद कसे कार्य करतात? आशीर्वाद ही केवळ एक कल्पना नाही, तर ती एक सकारात्मक ऊर्जा आहे. जेव्हा आपण देवाच्या कृपेचा स्वीकार करतो, तेव्हा आपल्या जीवनातील संकटे दूर होण्यास सुरुवात होते. या जगात अनेक यशस्वी व्यक्ती आशीर्वाद आणि सकारात्मकतेच्या मदतीनेच पुढे गेल्या आहेत. उदाहरणार्थ, धन्वंतरी महाराजांचे उदाहरण, ज्यांनी आरोग्य सेवेत क्रांती घडवली आणि जनतेला औषधोपचाराची महती पटवून दिली. स्वामी विवेकानंदांचे जीवन, त्यांनी आपल्या गुरूंच्या आशीर्वादाने संपूर्ण जगात भारतीय तत्त्वज्ञानाचा प्रचार केला. संत तुकाराम महाराज, ज्यांनी अभंगाच्या माध्यमातून लोकांना सत्य आणि भक्तीचा मार्ग दाखवला. देवाचे आशीर्वाद, एक नवीन सुरुवात. तुमचे दुःख दूर करण्याचे आश्वासन. आजच्या दिवशी देवाने घोषित केले आहे की तुमच्या जीवनातील सर्व दुःख संपणार आहे. याचा अर्थ असा नाही की अचानक चमत्कार होईल, पण तुमच्या आयुष्यात असे बदल घडतील की तुम्हाला तुमच्या समस्या सुटल्यासारखे वाटेल. हे कसे घडेल? 1. तुमच्या परिस्थितीत सुधारणा होईल. जिथे अडथळे आहेत, तिथे मार्ग मिळेल. 2. योग्य संधी तुमच्या समोर येतील. तुम्हाला नवीन संधी मिळतील, ज्या तुमच्या जीवनाला सकारात्मक दिशा देतील. 3. तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल. तुम्ही जे प्रयत्न करत आहात, त्यांना योग्य फळ मिळेल. 4. तुमच्या मनातील भीती नाहीशी होईल. विश्वास आणि श्रद्धेमुळे तुमच्यात आत्मविश्वास निर्माण होईल. मोठे हसू आणि आर्थिक यश. आनंद आणि आर्थिक समृद्धी यांचा परस्पर संबंध आहे. जर मन प्रसन्न असेल तर आपण अधिक चांगल्या प्रकारे कार्य करू शकतो आणि यशस्वी होण्याची शक्यता वाढते. यासाठी खालील गोष्टी लक्षात ठेवा. सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. अडचणी आल्या तरीही सकारात्मक राहा. परिश्रम करत राहा. देवाच्या कृपेने सर्व काही घडत नाही, त्यासाठी प्रयत्नही आवश्यक आहेत. योग्य संधी ओळखा. जीवनात योग्य संधी ओळखणे आणि त्याचा लाभ घेणे गरजेचे आहे. दैवी कृपेची तयारी कशी कराल? आत्मशुद्धी आणि भक्ती. आत्मशुद्धी आणि भक्ती या दोन गोष्टी तुम्हाला देवाच्या कृपेचा अनुभव देऊ शकतात. यासाठी 1. नियमित ध्यानधारणा करा. मन शांत राहील आणि योग्य निर्णय घेता येतील. 2. सत्संग आणि चांगल्या लोकांसोबत राहा. चुकीच्या मार्गावर जाण्याचा धोका टाळता येईल. 3. चांगली कर्मे करा. दानधर्म, मदतीची वृत्ती ठेवा. 4. स्वतःवर विश्वास ठेवा. तुम्ही सक्षम आहात ही भावना ठेवा. कर्मयोग आणि सकारात्मकता. केवळ विचार करून काहीही मिळणार नाही, त्यासाठी कृती करावी लागेल. म्हणूनच कर्मयोगाचे तत्व अंगीकारा. आपल्या कार्यावर लक्ष केंद्रित करा. कोणत्याही परिस्थितीत हार मानू नका. संकटांचा सामना धैर्याने करा. शेवटचा संदेश, उज्ज्वल भविष्याची ग्वाही. आजचा हा दिवस तुमच्या जीवनातील नवीन पर्वाची सुरुवात आहे. देवाच्या कृपेने आणि आपल्या मेहनतीने तुम्ही यशस्वी होऊ शकता. या गोष्टी कायमस्वरूपी लक्षात ठेवा. स्वतःवर विश्वास ठेवा. आत्मविश्वास हा यशाचा सर्वात मोठा घटक आहे. धैर्य आणि संयम बाळगा. अडचणी आल्या तरीही पुढे जात राहा. आनंद आणि समाधान शोधा. बाह्य परिस्थितीपेक्षा तुमचा आतला आनंद अधिक महत्त्वाचा आहे. देवावर श्रद्धा ठेवा. आशीर्वाद मिळतील आणि तुमच्या समस्या दूर होतील. जेव्हा देव तुमच्या बाजूने असतो, तेव्हा कोणत्याही संकटाला तुमच्यापर्यंत पोहोचण्याची संधी मिळत नाही. अंतिम विचार. हा ब्लॉग म्हणजे केवळ माहितीचा संच नाही, तर तो तुमच्या जीवनाला एक नवी दिशा देण्यासाठी लिहिलेला आहे. तुम्ही जर खरोखरच जीवनात परिवर्तन घडवू इच्छित असाल, तर आशीर्वाद आणि कर्मयोग या दोन गोष्टींवर विश्वास ठेवा आणि सकारात्मकतेने पुढे जा. जीवनात येणाऱ्या प्रत्येक संधीचा उपयोग करा आणि देवाच्या कृपेने आपले जीवन सुखमय बनवा.